नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहे फिश फ्राय रेसिपी। बघा कसे फिश फ्राय केलेले आहे, किती कुरकुरीत झालेले आहे, किती क्रिस्पी आपले फिश दिसत आहे। चला आता आपण रेसिपीला स्टेप बाय स्टेपने सुरुवात करून घेऊ। बघा आता हे मी अर्धा किलो मासे घेतलेले आहे आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। 1 ते 2 पाण्याने धुवायचे आहे आणि त्यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे। त्यानंतर आपल्याला टिश्यू पेपरने सर्व मासे असे पुसून घ्यायचे आहे, एक एक करून सर्व काही। तुम्ही कापडानेही पुसू शकता किंवा टिश्यू पेपरचाही वापर करा। असे सर्व काही माशांना आपल्याला आणि जास्त ओले नाही जास्त कोरडे नाही असे ठेवायचे आहे। बघा मी त्यासाठी तुम्हाला दाखवत आहे, एक एक करून सर्व काही असं बनवून घेणार आहे। आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि कशी होते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। फिश फ्राय हा सर्वांनाच आवडतो आणि हा व्यवस्थित बनवला स्टेप बाय स्टेपने मी जसं सांगितले तसं जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर तुमचे फिश हे एकदम क्रिस्पी होणार आहे। आणि बघा आता मी जसं करीत आहे तसं तुम्ही करा। आता सर्व काही फिश आपले झालेले आहे आणि मी त्यामध्ये मिठाचा वापर केलेला आहे। जास्त काही वेळ लागत नाही, थोड्याच वेळात आपलं हे रेसिपी तयार होते। हा मी रावस मासा वापरलेला आहे, तुम्हाला जो आवडता असेल तो तुम्ही आणून फ्राय करू शकता। फ्राय करायचा काही जास्त काही अवघड नाही, खूप इझी रेसिपी आहे आणि एकदम साधी सिंपल, न दही वापरता आपल्याला रेसिपी बनवायची आहे। यामध्ये फक्त लिंबाचा रस टाकायचा आहे। चला आता आपलं सर्व मासे पुसून झालेले आहे। बघा किती छान दिसत आहे की नाही भारी। आता सुटलं नाही तुमच्या तोंडाला पाणी, पण आपल्या रेसिपीला अजून वेळ आहे। आता हा मी मालवणी फिश फ्राय मसाला आणि दुसराही फिश फ्राय मसाला घेतलेला आहे। आता हा रवा आणि आता ते दोन्ही मसाले मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। तो फिश फ्राय मसाला आहे आणि हा आपला ते फिश फ्राय मसाले मी तुम्हाला दाखवले आहे ते प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। आता मी धना पावडरचा वापर करणार आहे। 2 चमचे मी धना पावडर वापरले आहे, त्यामध्ये थोडीशी हळद आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर मी त्यामध्ये ॲड करून घेणार आहे। बघा आता कसं आहे। आणि आता ते सर्व काही आता इकडे चिकनला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। ते कसं करायचं, त्यावर अर्धा लिंबाचा रस टाकायचा आणि थोडीशी हळद टाकायची आणि सर्वांवर खाली करून घ्यायचे, जे करून लिंबाचा रस आणि हळद त्याला लागली पाहिजे। बघा मी सांगितलं तसंही तुम्ही व्यवस्थित बघा आणि असंच करा, कारण सर्वांचे फिश फ्राय होत नाही, लूज राहतात, कडकपणा येत नाही। आपण जर स्टेप बाय स्टेप सर्व काही व्यवस्थित केलं तर एकदम क्रिस्पी फिश तयार होतात। आता या रव्यामध्ये मी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेणार आहे 1 चमचा आणि त्यामध्ये आता हे जो मसाला आहे त्यामध्ये मी मिठाचा वापर करणार आहे आणि मीठ कमीच वापरायचं आहे, कारण आपण अगोदरच फिशला मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यामुळं, आणि मसाल्यातही थोडंसं मिठाचं प्रमाण असतं। आपण मसाल्यात जी पेस्ट तयार करणार आहे त्यासाठी थोडंच मिठाचा वापर करणार आहोत। बघा आता आपल्याला मिक्सरमध्ये काही वाटण्याची पेस्ट करायची आहे आणि फ्रेश पेस्ट वापरल्याने काय होतं, वेगळीच अशी टेस्ट आपल्या रेसिपीत येते आणि जेव्हा काही तुम्ही बनवत असाल तेव्हा घरगुतीच पेस्टचा वापर करत जा। आता बघा ही पेस्टचं मी तुम्हाला सामग्री दाखवत आहे। 1 कांदा, 1 लसूण, 2 मिरच्या, अद्रक आणि कढीपत्ता, कोथिंबीर, हा पुदिना आणि ही वाटायला घेतलेली कोथिंबीर आहे। आता हे सर्व मी आता कट करून लगेच मिक्सरला वाटून आपलं बारीक करून इकडे कोथिंबीर कट करून ठेवलेली आहे। आपले डिश सर्व करताना जे आपल्याला सजवायचं आहे त्यासाठी सर्व काही ते मी रेडी करून घेतलेले आहे। आता बघा आपली पेस्ट किती छान झाली आहे, हिरवीगार आणि मस्तच। आता बघा यात काय करायचं आहे, लिंबाचा रस आणि पाणी आपल्याला ॲड करायचं आहे। आता ते मी परत थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, का बरं तर मी पेस्ट काढून घेतलेली आहे त्यामुळं। आता कसं आहे, मला फिश आवडत नाही तरी मी बनवत आहे, बनवायला काही मला हरकत नाही, मला सर्व काही बनवायला खूप आवडतं आणि छान वाटतं जरी खात नसलं तरी। बघा आता आपल्या मसाल्याचं स्ट्रक्चरच इतकं सुपर झालेलं आहे, ते बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। असं वाटत आहे की खातच राहावं की काय।
बघा आता किती भारी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, तुम्हाला दिसतच आहे. Lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves. Stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, the stars and the moon. Teach me the language of rustling leaves. Stories that linger on the breath of the breeze. चला आता आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक अर्धा लिंबाचा रस मी टाकून घेणार आहे. आणि तो रस कसा ते टाकल्यावर थोडंसंच पाण्याचा वापर करायचा आहे, कारण जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही. आपल्याला हे मिश्रण असं तयार करायचं आहे, कारण जास्त पातळ केलं तर आपले फिश फ्राय व्यवस्थित होणार नाही. एकदम व्यवस्थितच मिश्रण झालं पाहिजे. ती पेस्ट बघा किती छान झालेली आहे, बघा किती दिसत आहे, किती सुंदर अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे. किती स्वादिष्ट आणि रुचकर हा मासा होणार आहे. आपण हा रावस मासा घेतलेला आहे आणि रावस मासा हा किती छान लागतो हे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल. आता बघा ही पेस्ट आपल्याला त्यावरनं टाकून घ्यायची आहे. आणि ही पेस्ट जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही. आणि याचे तुम्ही बघा मी एकसारखं मिश्रण तयार केलेलं आहे, कारण त्याचे गोळे झालेले नाही पाहिजे. सर्व मिश्रण व्यवस्थित एक एक आपल्याला हाताला लावून घ्यायचे. आधी वर खाली करून घ्या, त्यानंतर एक ना एक आपल्या हाताने त्यावर मिश्रण पसरून घ्यायचं आहे आपल्याला. बघा मी कसं कालवलेलं आहे आणि सर्व मसाला त्यामध्ये टाकलेला. आता एक एक असा मसाला आपल्याला चोळून घ्यायचा आहे. बघा किती व्यवस्थित सर्व बाजूनं हा मसाला लागलेला आहे. बघा बघा सगळ्याला कसं मिश्रण मी लावून घेतलेलं आहे. ते वाटण ते सर्व काही दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर हे फिश फ्राय केले ते एकदम उत्तम प्रकारे फिश फ्राय होतात. एकदम साधी सोपी इझी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बघा आता सगळ्यांना मी मसाला कालून घेतलेला आहे आणि रवा त्यामध्ये
लाल मिरची पावडर म्हणजे काश्मीरी मिरची पावडरचा वापर केला आहे, ते सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आणि रवा वापरताना कंजूसपणा करायचा नाही, कारण काय होतं, रवा हा जास्त इम्पॉर्टंट आहे. जास्त रवा हा दाबून आपल्याला लावायचा आहे, त्या फिशला चांगलं प्रेस करायचं आहे आणि मग तो माशाला जेवढा रवा चिटकला तेवढा आपला हा क्रिस्पी होणार आहे. चला आता तोपर्यंत इकडं मी गॅस पेटवलेला आहे, त्यावर तवा गरम करायला ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर त्यावरनं तेल ॲड करून घेणार आहे. 2 वगळ्या तेल मी टाकून घेणार आहे आणि इकडं तोपर्यंत एक एक करून माशाला हे रव्याचं स्ट्रक्चर लावून घेणार आहे. सर्व काही आपलं सोबतच चालू आहे. बघा आता 2 वगळ्या मी तेल घालून घेतलेलं आहे. अंदाजे तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तसं, आणि जास्त तेल हा म्हणजे कढईत तेल टाकून फ्राय करायचं नाही, तव्यावरच, आणि थोडा जास्त जाड तवा वापरायचा आहे. त्याने काय होतं, आपलं फिश करपले जात नाही. आता इकडं आपल्याला हे फिश एक एक करून लावून घ्यायचे आहे. बघा कशी लावित आहे तुम्ही बघून घ्या, अजिबात कंजूसपणा करायचा नाही. बघा किती छान दिसतंय ना, आहे की नाही भारी. आता काय आपले सर्व एक एक करून असे आपल्याला रव्याचं स्ट्रक्चर लावून घ्यायचं आहे आणि मग त्यात जोपर्यंत गरम तेल होत नाही तोपर्यंत. आणि यामध्ये एक खास टिप्स, आपला मासा लूज होऊ नये म्हणून काय करायचं आहे, आपल्याला तव्यावर जेव्हा तेल टाकलेलं आहे तोपर्यंत आपल्याला गॅस हा फुलच ठेवायचा आहे, कमी करायचा नाही. मंद आचेवर आपल्याला मासे फ्राय करायचे नसतात, कारण ते मग लूज पडतात. हे आपल्या तेलाला इकडं तावायला सुरुवात झालेली आहे, दिसतच आहे कशी बबल्स त्यावर निघले आहे. पण इकडं आपलं स्ट्रक्चर लावायचं काम चालू आहे. सर्व काही थोडे थोडे करून तुम्ही 2 किंवा 4ही असं बनवून त्यावर ते फ्राय होईपर्यंतही खाली लावू शकता. तर मी 4 ते 5 माशांना हे रव्याचं स्ट्रक्चर लावून घेणार. आणि तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तेही तुम्ही वापरू शकता, नसेल तर सरळ आपला रवा वापरायचा. जे आपल्या घरात जसं सामान असेल तसं रेसिपी ट्राय करायची, तरीही उत्तम प्रकारे रेसिपी होत असते. बघा कसा मी रवा लावलेला आहे तुम्हाला दिसत आहे. आणि काय झालेलं आहे, एकदम सुक्का, आपल्याला त्याच्यात जास्त पाणी बिणी काहीच नाही, एकदम परफेक्ट असल्यामुळे सर्व मिश्रण सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. बघा आता किती सुरसुर असा आवाज यायला लागलेला आहे तेलाचा. आणि त्यावरनं मी 4 पीस टाकून घेणार आहे. तोपर्यंत हे फ्राय होईपर्यंत इकडे मी दुसरे पीस लावून घेणार आहे, एक एक करून. मी एका वेळेस बघा 5 पीस टाकलेले आहे. तुम्ही आणखी नाही टाकू शकता, पण 5 सफिशियंट आहे. चला आता, आणि 1 ते 2 मिनटं लागतात त्याला एक साईडनं फ्राय व्हायला. आणि ते क्रिस्पी झालेलं आहे. बघा लगेच आपल्या चमच्यावरून खाली पडत आहे. लूज झाले असते तर ते पलटी झाले नसते. तुम्ही हाताने करा, असा चमचाही वापरा, हा चिमटाही वापरू शकता, आणि हाताने पण करा, तुम्हाला जसं आवडेल तसं करा. बघा आता सुटलं की नाही तुमच्या तोंडाला पाणी, पण अजून वेळ आहे. कसं दिसतंय, लय भारी आहे. बघा आता मी तोपर्यंत इकडं खाली एक एक माशांना सर्व काही रव्याचं स्ट्रक्चर लावून घेणार आहे. हा रावस मासा आहे, तुम्ही दुसराही फिश आणून बनवू शकता, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो. आणि मासा हा जास्त वेळ ठेवायचा नाही, लई वेळ लागत नाही, त्याने काय होतं, मासा करपायची चान्स असतात. आता गॅस कमी केला तरी चालेल. आता बघा तेलकट पण नाही झालेले आणि काहीच नाही. बघा तेल सुद्धा धरलेलं नाही आपल्या माशाने, कारण आपण त्यात लिंबाचा वापर केला होता त्यामुळं. बघा किती सुपर झालेलं आहे, तुम्हाला मी दाखवणारच आहे. कसं आहे, काही विषय आहे का. चला आता बघा सुटलं की नाही तोंडाला पाणी. आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.